तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आम्ही थोडं आता खाली आलो आहे, थोडं वॉकिंगला. खूपच गरमी होत होती घरी, सो सिद्धार्थला घेऊन आम्ही खाली आलो आहे. छान हवा मस्त चालली आहे. आणि गार्डनमध्ये आता खूप खूप जण असतात खाली. उन्हाळ्याच्या तर खूप लोक खाली येतात आणि वॉकिंग वगैरे करतात. मस्त हवा वगैरे चालली. घरात खूपच गरमी होते. हो ना सिद्धार्थ? सिद्धार्थला तर खूप गरमी होते, खूप चिडचिड करतो. सिद्धार्थ डॉगला बघून सिद्धार्थ असं चालतोय हळूहळू. सिद्धार्थ उद्या 11 महिन्याचा होणार आहे, हो ना सिद्धार्थ? आणि पुढच्या महिन्यात 1 वर्षाचं माझं बाळ खूप मोठं होत चाललंय हळूहळू. सिद्धार्थ कसं वाटतंय ग्रास? आणि उद्या व्हॅलेंटाईन्स डे, तर अजय आम्हाला घेऊन जाणार आहे, हो ना अजय? अजय म्हणतो आम्ही 2 व्हॅलेंटाईन आहे त्याचे. सो उद्याचा जो ब्लॉग येईल त्यात तुम्ही स्टे ट्यून की आम्ही कुठे जाणार आहे आणि आम्हाला काय भेटणार आहे. सरप्राईज आम्हा दोघांना भेटणार आहे. आम्ही दोघंही जाणार आहे का? सिद्धार्थला नाही घेऊन जायचं? सिद्धार्थला घेऊन जायचं आहे का? मी लास्ट टाइम बोलले होते सिद्धार्थ कुठल्या फंक्शन मध्ये घेऊन नाही जाणार. आता बघू चाललंय. अजय सांग सिद्धार्थला ना. हा मी काय सांगू सिद्धार्थचं आता. जायचंय की नाही घेऊन सिद्धार्थला? हा बघू बघू चाललंय सिद्धार्थ तुझं. सिद्धार्थ तुला गवत काढायचं काम दिलंय हा सिद्धार्थ? खूप मस्त एन्व्हायरमेंट झालंय. मस्त गणपतीचं मंदिर आहे, लाईट्स वगैरे. आणि मस्त मुलं पण खेळतात इथे. हे तर स्क्विड गेम खेळतात. मस्त. आजकालच्या मुलांना सगळं माहिती आहे, काय कसं कुठं काय काय नाही. बाप लेकाचं मस्तपैकी हे चाललंय, लाड करणं चाललंय. या क्यूट बाळाचं काय चाललंय, गवत उपटणं चाललंय. आम्हाला कोणी काम दिलं तर चालेल, आम्ही सगळंच गवत उपटून टाकू इकडचं. अजय माझी मसाज करून देतोय आज. काय माहिती खूप दिवसातून त्याचं आज अचानक येऊन बसला. आधी तर तो दाखवत होता सिद्धार्थला की मी कसं मम्मीला त्रास देतोय, आणि आता अचानक माझी मसाज करून देतोय. हो की नाही सिद्धू? आणि सिद्धार्थ असा मस्ती करतोय. सिद्धार्थला इथे आत्याने इडली दिली आहे खायला, पण आमची इडली सोडून सगळं चाललंय. कुठे चालला? पिशवी नाही घेऊ. हे कोणी दिलं तुला? हातातलं कोणी दिलं? शारण मावशीने दिलं. व्हॅलेंटाईन्स डे सिद्धू, माय व्हॅलेंटाईन. Will you be my Valentine? नाही? ओ नाही? ओ ग. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे आणि आज सिद्धार्थ झाला 11 महिन्याचा. पण आम्हाला आज क्लासवर नाही यायला, शेअर मार्केटच्या क्लासवर नाही यायला थोडासा उशीर झाला. आणि अजयचं पण खूप जाम डोकं दुखत होतं, त्यामुळे मग आज आम्ही काही गेलो नाही. तर मग आम्हाला बाहेर जायचं होतं आज व्हॅलेंटाईन्स डे. आणि सिद्धार्थ पण 11 महिन्याचा झाला आहे, सो त्याचं पण थोडंफार सेलिब्रेशन केलं असतं, पण नाही झालं जाणं. थोडंसं दुःख होतं आहे,
पण ठीक आहे, चालतंय, नंतर कधी जाऊ किंवा मग बघू आता काय कसं होत आहे. सो त्यामुळे आज पण खूप छान शिकवलं आम्हाला शेअर मार्केटच्या क्लासमध्ये. कॅन्डल शिकवले, कॅन्डल कशी रीड करायची, कसं कोणत्या प्रकारचे कॅन्डल्स असतात ते खूप खूप छान प्रकारे शिकवलं. त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ करेल आणि जो फर्स्ट व्हिडिओ आहे तो पण मी टाकला आहे. सो प्लीज डू वॉच द व्हिडिओ. आणि आज माझा सिद्धार्थ 11 महिन्याचा झाला आहे. सो प्लीज डू विश हिम. पुढच्या महिन्यात तो होणार आहे आता 1 वर्षाचा. सो त्याची पण तयारी करायची आहे मला, की हॉल वगैरे तसं आम्ही काही जास्त मोठा नाही करत आहे, छोटाच बड्डे करणार आहे, क्लब हाऊसमध्येच करणार आहे. पण म्हणजे काय घालायचं आहे काय नाही कसं, म्हणजे सगळी तयारी करावी लागणार आहे. आणि आम्ही दोघंच आहे, सगळं प्लॅन करावं लागणार आहे आत्तापासूनच थोडं. बिकॉज माझं कसं होतं की मी विचार करते की करू प्लॅन, थोडा आधी प्लॅन करू, पण माझं अजिबात होत नाही कधी काही टाईमवरती. आणि जेवणाचं म्हणायला गेलं तर आम्ही क्लासवरून येता मी आणि शताताईंनी थोडं खाल्लं आणि मग खूप धावपळ होते ॲक्च्युली. अजय नसेल घरी तर मला मग सिद्धार्थला मम्मीकडे नेऊन द्यायचं, मग तिकडून क्लासला जायचं, मग परत क्लास. खूप हेक्टिक असतं बाईचं जीवन, म्हणजे खूप. पण करू शकतो, पॉसिबल. जर जिद्दीने काहीही करायचं म्हटलं बाईने तर सगळं पॉसिबल आहे. सो असंच एंथू राहू द्या तुमच्यात, असंच पुढे जा सगळ्यांनी. मी तर म्हणते शेअर मार्केट सगळ्यांनी शिकायला पाहिजे, शिकून सगळं ट्रेड करायला पाहिजे.